आगतम स्वागतम सुस्वागतम। आज महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिति पुणे आयोजित हिंदी प्रचार संघ इस मातृ संस्था का वर्धापन दिन और उस वर्धापन दिन के उपलक्ष्य में कुछ पुरस्कार वितरण समारोह तथा पुस्तक प्रकाशन समारोह का आयोजन आज यहाँ पर किया है और इस समारोह के लिए आप सभी यहाँ पर उपस्थित हैं। आप सब लोगों का मैं समिति की ओर से हार्दिक स्वागत करता हूँ। लो आँख मीच अन्याय देख वो खून नहीं है पानी है, लो आँख मीच अन्याय देख वो खून नहीं है पानी है। अरे हिंदी से जिसे प्रेम नहीं वो कैसा हिंदुस्तानी है, हिंदी से जिसे प्रेम नहीं वो कैसा हिंदुस्तानी है। इस कोरोना के भयावह प्रकोप के वातावरण में भी आप लोग केवल हिंदी के ऊपर आपकी निष्ठा और श्रद्धा और जयराम फगरे जी के ऊपर का आपका प्रेम यहाँ आपको ऐसे प्रतिकूल वातावरण में भी यहाँ पर खींच कर लाया है। तो आप सब लोगों को मैं पुनश्च धन्यवाद देकर आपका स्वागत करता हूँ हृदय से। और इस कार्यक्रम की शुरुआत मैं एक हिंदी गीत से हम करेंगे। उसके लिए मैं सौ स्नेहल फड़के जी को आमंत्रित करता हूँ, आप यहाँ एक हिंदी गीत प्रस्तुत करें। भारत जननी एक हृदय हो, एक हृदय हो, एक राष्ट्र भाषा हिंदी में कोटि कोटि जनता की जय हो। भारत जननी एक हृदय हो, एक हृदय हो, स्नेह सिक्त मानस की वाणी गूंज गिरा यही कल्याणी। चिर उदार भारत की संस्कृति सदा भय हो, सदा जय हो। भारत जननी एक हृदय हो, एक हृदय हो, मिटे विषमता सर से समता, रहे मूल में मीठी ममता। तमस काली माँ को विदीर्ण कर जन जन का पथ ज्योतिर्मय हो। भारत जननी एक हृदय हो, एक हृदय हो, जाति धर्म भाषा विभिन्न स्वर एक राग हिंदी में सजकर झंकृत कर हृदय तंत्र को स्नेह भाव प्राणों में लय हो। भारत जननी एक हृदय हो, एक हृदय हो, एक हृदय हो, एक हृदय हो। धन्यवाद। धन्यवाद स्नेहल जी, आपने बहुत ही सुंदर आवाज़ में हिंदी गीत प्रस्तुत किया। मैं माननीय संचालक जयराम फगरे जी से नम्र निवेदन करता हूं कि आप उन्हें सम्मानित करें। धन्यवाद। अब इसके बाद इस कार्यक्रम का प्रास्ताविक भाषण देने के लिए मैं माननीय संचालक फगरे जी को यहाँ पर आमंत्रित करता हूँ। फगरे जी। उपस्थित सभी को प्रणाम। हिंदी में प्रारंभ किया है, हिंदी में ही बात करूँगा। आज योगासन दिन है। मोदी जी ने भारत का नाम विश्व में रोशन किया है और योग दिन का महत्व सारे संसार को जता दिया है। यह है आज का योग दिन। उस दिन की महत्ता जानकर हम लोग उस पर आचरण करने की कोशिश करें। मुझे पूछा गया कि आज ही का दिन आपने कार्यक्रम के लिए सुनिश्चित क्यों किया। कारण ये है कि 21 जून 1934 गांधी जी ने ये तिलक स्मारक मंदिर में हिंदी प्रचार संघ की स्थापना की। 1918 में दक्षिण भारत में महात्मा जी ने अपने सुपुत्र देवदास गांधी को भेजा और हिंदी का प्रारंभ किया 1918 में। 1934 में पुणे में महाराष्ट्र में सर्वप्रथम संस्था हिंदी प्रचार संघ जिसकी स्थापना गांधी जी ने की, संस्थापक
ये वैशंपायन जी थे। ये क्रांतिवीर सावरकर जी के शिष्य थे, जिन्होंने व्रत लिया था हिंदी प्रचार प्रसार का, और व्रत लेकर उन्होंने मराठी हिंदी शब्दकोश तैयार किया, जिसका संस्करण नवोदित, संशोधित, परिवर्तित मैंने इसी साल किया है। आज एक कारण ये है, इस दिन सोलापुर के हमारे मित्र बंडोपंत पाटिल आए हैं, हमारी एक बैठक थी। मेरा हमेशा का कार्यक्रम ये है कि समय पर कार्यक्रम शुरू करते हैं और समाप्त समय पर करते हैं। तो कार्यक्रम 1 घंटे का तय हुआ, बैठक समाप्त हुई। दूसरी सभा अभी शुरू हुई है और प्रारंभ हिंदी गीत से हुआ है। हिंदी गीत के लिए हमने जिनको बताया था वो आज नहीं उपस्थित रही, इसके लिए फड़के जी ने साथ दिया। स्नेह सुधा कुलकर्णी जी ने उनको यहाँ आमंत्रित किया, उनका मैं धन्यवाद करता हूँ। आज हमने किनको पुरस्कृत किया है, इस दिन एक 2-3 बातें रही। हमारे एक मित्र गरुड़, जो शिक्षक थे, जिन्होंने पुस्तकें निर्माण की हैं, नम जी के जीवन पर उन्होंने डॉक्टरेट पाया है। ऐसे हमारे गरुड़, जिनको कुर्सी दी गई है, जिन्होंने मालूम नहीं कहीं से कुछ जानकारी प्राप्त की और उनको लगा ये संस्था है कौन, महाराष्ट्र राष्ट्रभाषा संस्था कौन है, यहाँ पर कार्य करने वाले कौन कार्यकर्ता हैं जो जिद्दी से, तपस्या से काम करते हैं। मालूम नहीं उनके जीवन मन में क्या आया, कब आया, और उन्होंने जानकारी इकट्ठा की और एक पुस्तक निर्माण करने की बात उन्होंने निश्चित की, जिस पुस्तक का नाम है श्रीमंत कर्मयोगी। ये उस पुस्तक का नाम। उस पुस्तक में उन्होंने क्या लिखा है मुझे मालूम नहीं, लेकिन एक शिक्षक की जीवनी उन्होंने उतारने का प्रयत्न किया है। तो ऐसे है, ये रहे हमारे गरुड़ जी। आज जिन्होंने कुछ अनुवाद कार्य किया है, जो कुछ अपना एक मौलिक विचार यहाँ रखने का प्रयत्न किया है, उनका पुरस्कार है। दूसरे रहे मेरे मित्र मय गोडबोले। जिस स्टेज पर, रंगमंच पर हम बैठे हैं, उसको निर्माण किया वो मय गोडबोले। तिलक कॉलेज ऑफ एजुकेशन के उप प्राचार्य थे, मेरे मित्र थे, मेरे छात्र थे, जिनकी इच्छा रही कि मैं 50,000 रुपये देकर यहाँ कुछ खर्च करूँ, तो किया। लेकिन दुर्भाग्य रहा कि जाते समय वो अकेले गए, हमें सबको छोड़कर चले गए। जून महीने में उनका निधन हुआ। घड़सासी, जिन्होंने, उनकी लड़की ने एक पुस्तक लिखी है सोनोपन दांडेकर पर, जिसका अनुवाद गोडबोले ने किया, और उनकी इच्छा रही कि ये हिंदी में हो जाए, तो उन्होंने हिंदी में उसका अनुवाद किया। कैसे हुआ, क्या हुआ, मुझे पता नहीं, लेकिन मैंने कुछ संशोधन करने का प्रयत्न किया। वो चले गए। वो दूसरी पुस्तक सोनोपन दांडेकर पर। तीसरी पुस्तक एक बाल गीत पर है। बाल गीत हमारी संगीता बर्वे, जिन्होंने मराठी पुस्तक लिखी है, जिसका अनुवाद दांडेकर जी ने किया है, तो उनको भी पुरस्कृत कर रहे हैं। फिर
हमारे एक प्रचारक परीक्षा मंत्री रामेश्वर दयाल दुबे हिंदी मातृभाषा होते हुए भी मेरे साथ 50 साल उन्होंने अहिंदी प्रांतों में काम किया। उनकी पुस्तक इसी संस्था ने छापी थी 52 साल में, एक भी प्रति बाकी नहीं है। उसका संशोधन संपादन मैंने किया, उस पुस्तक का आज प्रकाशन है। ऐसे ये रहे पुस्तकों के नाम और जिनको प्रकाशित आज हम करने जा रहे हैं। तो पहला पुरस्कार है श्रीमंत कर्मयोगी, जिस पर प्रथम वीर बोलने वाले हैं। प्रथम वीर जी, प्रकाशन नहीं, प्रकाशन 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 करेंगे, क्योंकि चारों पुस्तकें मुझे समय पर प्राप्त हुई है और इसलिए चारों पुस्तकों पर समीक्षण करेंगे नम जोशी। पुस्तकें समय पर प्राप्त हुई है और इसके लिए समय तय, लेकिन कार्यक्रम निश्चित, इसलिए प्रकाशन आपके द्वारा होगा। आप केवल प्रकाशित हुआ है जाहिर कीजिए, बाद में बात करेंगे। कामत जी आए नहीं है, सोनोपन बांडेकर पर अनुदित पुस्तक है। दामोदर खड़से नहीं आए हैं, बालगीत हिंदी अनुवाद पर है। और बापू की बातें स्मिता दाती। तो ये 4 पुस्तकें प्रकाशन का काम, एक काम है कि चारों पुस्तकें मुझे समय पर प्राप्त हुई और इसलिए मैंने समीक्षण के लिए, भाष्य के लिए नमन जोशी जी को बुलाया था। तो उनका भाषण बाद में होगा। पहले जिनको पुरस्कार दिए गए हैं, अशोक पुरस्कार को संत साहित्य पुरस्कार 5,000 रुपये का देने का हमने तय किया है, लेकिन अशोक कामत आने वाले थे, अभी आए नहीं, इसलिए वो काम हम स्थगित रखते हैं। सदानंद महाजन पंढरीनाथ मुकुंद डांगरे जी के नाम पर प्रथम वीर ने कुछ राशि रखी और उसका पुरस्कार सदानंद महाजन जी को दिया जा रहा है, वो भी आए नहीं। विद्या चिटको नासिक में है, उनका ऑपरेशन है इसलिए नहीं आई, लेकिन हमारा कार्यक्रम निश्चित था। वासंती साळवेकर जिनका कल ही ऑपरेशन हुआ है, हमारी सदस्य है, नहीं आई है। ठीक है। शरद पोंक्षे नथुराम गोडसे बोलतोय या पुस्तकाचे, इस पुस्तक के लेखक और नाट्यकार वो भी आने वाले थे, आज नहीं आए हैं। फिर दामोदर खड़से साहब का फ़ोन था कि वो नहीं आ सकते हैं, कोरोना के दिन है मैं जानता हूँ, लेकिन मेरा कार्यक्रम निश्चित है। मैंने 1 महीने पूर्व ये कार्यक्रम रखा था, वो होने वाला है, होकर रहेगा, ये मेरी प्रतिज्ञा थी। अब विजय फर्नीकर ये आए हुए हैं, इनका परिचय क्या दूँ मैं। ये अपने घर इस नाम की एक संस्था चलाते हैं और ये संस्था उन्होंने क्यों कायम की, उनके लड़के की मृत्यु के कारण उन्होंने ये संस्था चलाने का प्रण किया। उनके यहाँ जो आश्रित नहीं है, निराश्रित लड़के हैं, निराश्रित कुटुंब है, परिवार है, वो इनके यहाँ वो
अपने यहाँ रखते हैं, उनका लालन पालन करते हैं, उनकी शिक्षा दीक्षा करते हैं। बड़े व्यक्ति हैं। पुणे में इनका स्थान बहुत बड़ा है और इसलिए इनको मैं समिति की ओर से 5,000 रुपये का पुरस्कार दे रहा हूँ। वो आए और स्वीकार करें। पुरस्काराचं झालं, आता पुस्तकांचं जे आहे ना, हां आज के इस कार्यक्रम के अध्यक्ष आदरणीय नम जोशी जी, सबसे पहले ये इस सभा में अध्यक्ष पद के पर है, इसलिए मैं माननीय संचालक जी से निवेदन करता हूं कि आप उन्हें सम्मानित करें। धन्यवाद। अब इसके बाद कुछ पुस्तकों का जो प्रकाशन यहाँ पर हो रहा था, उसमें अनुवादित पुस्तक स्वर्गीय गोडबोले अनुदित सोनोपंत दांडेकर जी के ऊपर जो पुस्तक निर्माण हुए, तो मैं आदरणीय जोशी से नम्र प्रार्थना करता हूँ कि आप अपने कर कमलों द्वारा इसका विमोचन करें। मैं आदरणीय सौ मुक्ता कुलकर्णी से प्रार्थना करता हूं कि आप इधर पधारें। ये सगळे नको तो जो किताब है बाल गीत हिंदी अनुवाद की, उसका प्रकाशन अब यहाँ पर होगा। इसका अनुवाद श्रुति मोगे जी ने किया है। डॉक्टर संगीता बर्वे मैडम, आप भी इस मंच पर उपस्थित रहे। हाँ हाँ ये बाल गीत हिंदी अनुवाद की किताब बच्चों की फुलवारी, तो इसका प्रकाशन अभी यहाँ पर हो चुका है। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। उसके बाद पंडित रामेश्वर दयाल दुबे जी की किताब थी, जिसका संपादन संशोधन आदरणीय फगरे जी ने किया है, बापू की बातें। तो अब इन किताबों के बारे में, जो ये 3-4 किताबें बनी हैं, उसके बारे में अलग अलग रूप से जिन्होंने इस कार्य में जो सहयोग दिया है, उनको हम यहाँ पर सम्मानित करना चाहते हैं। तो प्रथम है श्रुति मोघे जी, मैं उन्हें आमंत्रित करता हूँ। हाँ, स्नेहसुधा कुलकर्णी जी, स्नेहसुधा कुलकर्णी जी आप आइए। उसके बाद आदरणीय संजय भारद्वाज जी, जिनका केवल इन्हीं कामों के लिए नहीं तो हमेशा समिति के लिए सहयोग रहता है, लेकिन आज
इन किताबों के बारे में आपने जो अनमोल सहयोग दिया है उसके लिए आपको यहाँ सम्मानित करना चाहते हैं हम। कृपया स्वीकार करें। हाँ, डॉक्टर गरुड़ जी, डॉक्टर दिलीप गरुड़ जी कि जिन्होंने श्रीमंत कर्मयोगी इस किताब का काम किया है, लेखन किया है, तो मैं उन्हें यहाँ सम्मानित होने के लिए आमंत्रित करता हूँ। तो माननीय नम जोशी और फगरे जी उनको सम्मानित करेंगे। और एक विशेष सम्मान है जो निहारा प्रकाशन व पालवी मुद्रणालय की ओर से वो आपका सम्मान करना चाहते हैं। डॉक्टर स्नेह सुधा कुलकर्णी जी ये माननीय फगरे जी को सम्मानित करना चाहती है, तो मैं उन्हें आमंत्रित करता हूं। ये निहारा प्रकाशन की ओर से आपको सम्मानित कर रहे हैं। आपको हम आमंत्रित करते हैं कि आप अपना मंतव्य यहाँ पर दें। फगरे सरांना दंडवत प्रणाम। प्राचार्य सोनोपंत दांडेकर संत वाङ्मय प्रसारक मंडळाचं कार्य करत असताना ज्या वेळेला त्यांचं मराठीमधलं चरित्र मुक्ताताईंनी लेखन त्याचं केलं आणि प्रकाशित केलं, त्यानंतर फगरे सरांशी बोलणं झाल्यानंतर ते म्हणाले की आपण याचं हिंदी करूया। माझे मित्र मधु गोडबोले, प्राध्यापक मय गोडबोले यांनी त्याचं स्वतःहून हिंदीमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांनी ते काम नेटानं यशस्वी केलं आणि त्याच नेटानं फगरे सरांनी ते प्रकाशित करण्याचं धनुष्य, शिवधनुष्य आपण त्याला म्हणू, ते उचललं। याबद्दल मी सोनोपंत दांडेकर संत वाङ्मय प्रसारक मंडळाच्या तर्फे आपल्या सर्वांचा आणि डॉक्टर नम जोशी यांचा आणि बाकी सर्व हिंदी भाषा तज्ञांचा ऋणी आहे। धन्यवाद। धन्यवाद सर। अब इसके बाद डॉक्टर केशव सिंह प्रथमवीर जी, मैं आपसे नम्र प्रार्थना करता हूं कि आप अपने विचार प्रस्तुत करें। डॉक्टर केशव प्रथमवीर जी। मंच पर उपस्थित श्रद्धेय जोशी साहब, फगरे जी, हमारे मित्र पाटिल साहब, गोडबोले जी, दाते जी और सभागृह में उपस्थित सभी मान्यवरों को, देवियों और सज्जनों को, अब आवाज़ है ही ऐसी तो क्या करें। मैं इस संस्था से सन 1957 से जुड़ा हुआ हूँ, कम अधिक, आगे पीछे आगे पीछे आगे पीछे आगे पीछे। और फगरे जी को मैंने जब पहली बार देखा तो मेरे मन में एक बिंब उभरता था कि अगर विवेकानंद को पैंट शर्ट बुशर्ट पहना दी जाए तो ऐसे लगते होंगे। कोई कालखंड ऐसा था। और तब से मैं फगरे जी को जानता हूँ, संस्था को भी जानता हूँ। यहाँ सायना डेयरी थी जिस पर मैं काम करता था, और डांगरे जी संत आदमी, प्रभो, उनकी मूर्ति आज भी उसी तरीके से, प्रभो, बहुत प्रभावित करती थी। और समिति वही थी, तो संयोग से जुड़ गया। और तब से कितने उतार चढ़ाव हुए हैं। फगरे जी निरंतर समिति से जुड़े रहे। कोई कार्यक्रम ऐसा नहीं था जो फगरे जी के बिना पूरा होता हो। और ये भवन बना, इस भवन में अब एक भव्यता आई है, बहुत अच्छा लगता है। ऐसा लगता है कि फगरे जी जैसे जैसे
सफ़ेद होते जा रहे हैं, ये संस्था उभरती जा रही है। और बहुत अच्छा लगा आज यह घोषणाएं हैं एक प्रकार से, और स्वीकृति है कि हमारे मित्र बंडोपंत जो हैं इसको संभालेंगे और इस समिति की ध्वजा को आगे ले जाएंगे। असल में हमने तो ऐसा पढ़ा, सुना और समझा है कि गांधी जी से पहले भी तिलक महाराज ने हिंदी के प्रचार प्रसार की बात शुरू की थी। अब मुझे विस्मरण नहीं हो तो ये बात 1883-84 की बात है। क्यों? मुख्य बात वो है जो इस गीत में भारत जननी एक हृदय हो। ये भारतवर्ष, इसका भारत जो नाम है बहुत पुराना नाम है, सब जानते हैं, और यह एकता हमारी बनी रहे। हम भारतीय हैं और भारतीय चरित्र एक विश्व में एक मायने रखता है, एक अर्थवत्ता है उसकी। इस अर्थवत्ता को हिमालय से लेकर कन्याकुमारी तक ये जो भूभाग है, इसमें जो रहने वाले हैं, विभिन्न भाषा बोलते हैं, विभिन्न मतों और धर्मों को मानते हैं, विभिन्न प्रकार की पोशाक भी पहनते रहे हैं, लेकिन फिर भी हमारी अपनी एक विचारधारा है, हमारा एक आचरण है, और ये आचरण बना रहे, हम एक दूसरे को समझते रहें। इसलिए पूर्वजों ने एक ऐसी भाषा, एक ऐसी वाणी हो जिसके द्वारा हम एक दूसरे के हृदय के नज़दीक पहुंचते जाएं। तो यह कार्य पूर्वजों ने किया, संस्थाएं बनाई, संस्थाओं का संचालन किया, और एक वटवृक्ष की तरह उत्तर से दक्षिण तक, कश्मीर से लेके कन्याकुमारी तक यह कार्य फैला, ये विदेशों तक फैला। अभी विदेश कहेंगे, लेकिन उस कालखंड में संयोग से राष्ट्रभाषा प्रचार समिति वर्धा का इतिहास लिखने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ। तो उस कार्य में मुझे जानने का मौका मिला, मेरा ज्ञान समृद्ध हुआ, मेरी समझ समृद्ध हुई कि एक कालखंड ऐसा था जब भदंत आनंद कौशल्यान जैसे प्रचारक जो फकीर थे और एक नया पैसा उनके पास नहीं था, जब वो एक फंड इकट्ठा करने के लिए निकले तो वर्धा समिति के एक चपरासी ने उनको 1 रुपया दिया और उन्होंने कहा ये मेरी पूंजी है। अब बिना टिकट वो अकोला तक गए, वर्धा से अकोला तक, और वो गाथाएं नहीं गाता हूँ, लेकिन वो पेशावर तक गए। कैसे लोग थे जिन्होंने इस तरीके से अपना पूरा जीवन दिया। वो भदंत आनंद कौशल्या ने एक संस्मरण लिखा है कि जब वर्धा समिति के लिए वो फंड इकट्ठे कर, तो उन्होंने 1 लाख रुपए का संकल्प किया था, 1 लाख रुपए मैं लाऊंगा। वो वर्धा से निकले और घूमते 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 कहाँ पहुँचे? हरिजन सेवा संघ दिल्ली में। वहाँ वो ठहरे और भोजन करने बैठे थे। जब बगल में उस कालखंड के एक, अब विस्मरण हो रहा है, याद नहीं आ रहा है, एक ऐसे ही सन्यासी बैठे थे भोजन करने के लिए ना, बस 2 मिनट। तो उन्होंने कहा कि मैं तो 1 रुपया मांगता हूँ। उन्होंने रसीद 1-1 रुपये की बनाई थी, और जिसको अगर ज़्यादा देने हैं तो इस पर 0 लगाते रहो, कितने 0 लगाने लगाओ। तो वो सज्जन जो थे बोले कि मुझसे आप क्या चाहते हैं? मैं तो 1 रुपया चाहता हूँ। तो ठीक है, 1 तेरा और 1 मेरा, 1 और 11 देता हूँ।
ऐसी हंसी मजाक में उन्होंने फंड इकट्ठा किया और इस संस्था के लिए एक विशाल वृक्ष बनाया। हम सब लोगों का कर्तव्य है हिंदी का प्रचार करना महत्वपूर्ण नहीं है, हिंदी के पीछे की जो भावना है कि ये एक हृदय हो भारत जननी, ये माध्यम है जिससे कि हम भारतीय हमेशा हमेशा के लिए अधिक एक दूसरे को जानें, समझें, जुड़ें, क्योंकि इतनी विविधता है हमारे देश में, आप सब लोग जानते हैं, और बिना भाषा के वो एकता कायम नहीं हो सकती। परिस्थितियाँ बराबर विषम होती जा रही हैं, होती जाती हैं, लेकिन फिर भी हम भारतीय रहेंगे और यह संस्था आगे बढ़ती जाएगी, काम होता जाएगा। मुझे यहाँ 2 मिनट बोलने का मौका दिया, मैं बहुत बहुत आभारी हूँ। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर प्रथमवीर जी। और इसके बाद आदरणीय श्रीमती जी फगरे जी कुछ यहाँ पर बोलना चाहते हैं, तो मैं उन्हें आमंत्रित करता हूँ कि आप 1-2 मिनट में आप अपना मंतव्य जरूर दें यहाँ पर। नमस्कार। आज पुस्तकांच्या या प्रकाशन समारंभाकरता मला उपस्थित राहता आलं याबद्दल खूप आनंद झाला। त्याचं कारण त्या 4 पुस्तकामध्ये जे श्रीमंत कर्मयोगी म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे ते फगरेजींच्या नावावर आहे, त्यांच्या जीवनावर आहे आणि त्यांची सहधर्मचारिणी या नात्याने मी 2 शब्द बोलावे असं मला वाटतं आणि म्हणून मी उभी राहिलो आहे। या आधी प्रथमतः मी गरुड सरांचे आभार मानते आणि अभिनंदन करते। त्यांच्यावरती त्यांनी जी काही हे लिहिलं आहे ते सुंदर, त्यांचा प्रयत्न चांगला आहे, सुंदर आहे, व्यवस्थित आहे आणि त्यामुळे आणि खरंच ते व्यक्तिमत्व जे आहे ते उत्साही, आनंदी, जिद्दी आहे याचा मला अनुभव आहे। अशा रीतीने त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यात थोड्याशा मला त्रुटी वाटल्या आणि आमचे जे संवाद झाले असते तर ह्याहीपेक्षा अनेक प्रसंग मी त्यांना सांगितले असते, पण मध्यंतरी या करोनाच्या काळामुळे ते काही शक्य झालं नाही। आणि श्रीमंत योगी, आपण श्रीमंत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की पैशाने श्रीमंत, तर तसं हे नाही आहे। हे सर्व प्रकारच्या कर्मांनी श्रीमंत असलेले असे योगी आहेत। त्याचा अनुभव मी घेतला आहे। कितीतरी असे प्रसंग आलेत, संकट आलेत आणि प्रत्येकाला त्यांना तोंड द्यायची वेळ आली तरी ते कधी डरत नाहीत। आनंदाने, जिद्दीने, कष्टाने ते जे काय आहे ते करतात आणि त्यामुळे मला श्रीमंत कर्मयोगी हे नाव खूप आवडलं। आता तुम्ही म्हणाल योगी म्हणजे काय? बरं, तर हे काम करत असताना 2 पथ्य पाळतात, हे मी पाहिलं आहे। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, अगा जे ज्या विहित तेची परमेश्वराचे हित। त्याप्रमाणे अगा जो जे विहित ते आपलं ईश्वराचे असं समजून ते काम करतात। आणि दुसरं मनोवृत्ती, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी, या वृत्तीने ते काम करत असतात। तेव्हा त्यांच्या ह्याच्यावरती लिहिलं जावं अशी माझी इच्छा होती। आता अनेक जण मला भेटले ना की मला विचारतात, काय हो त्यांच्या आरोग्याचं रहस्य काय, त्यांच्या उत्साहाचं रहस्य काय आणि आनंदाचं रहस्य काय, ते असे कसे राहू शकतात याही वयात?
तर त्यांची जी 2 रहस्य आहेत त्यातल्या त्यात ती मी आज तुम्हाला मात्र सांगणार आहे. आणि ती सुद्धा फक्त 2 वाक्यात. त्यांच्या आनंदाचं रहस्य सांगायचं झालं तर मी म्हणेन त्याग और सेवा. त्याग और सेवा यही है मानवता धर्म और फगरे जी के जीवन के आनंद का यही है मर्म. आता दुसरं म्हणजे त्यांचं आरोग्य. ते परमेश्वरानेच त्यांना बहाल केलं आहे खरोखरीच. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात नाण्याला 2 बाजू असतात, प्रयत्न आणि दैव. पण ते कधी दैवावर अवलंबून राहिलं नाही. त्यांचे प्रयत्न ते कायम चालू ठेवतात अजूनही. तर त्यांची त्रिसूत्री आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजे भरपूर व्यायाम. अजूनही ते सूर्यनमस्कार घालतात आंघोळ झाल्यावर, आजही घालून आलेले आहेत. तेव्हा भरपूर व्यायाम आणि सतत उद्योग. सतत उद्योगात तुम्ही कधी ते असे गप्प बसलेले दिसणार नाही. सतत उद्योग और दिल खुला हंसना, ये त्रिसूत्री ही उनका जीवन है, उनके आरोग्य का रहस्य है. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणते वयोपरत्वे निवृत्ती ही निवृत्ती कसली, तरुणांनाही तरुणांनाही खचित लाजविण मूर्ती ही असली. स्वये जिजोनी दुजा शिकविणे, स्वये जिजोनी दुजा सुखविणे वृत्ती ही धरली आणि जयरामजींच्या चरणी पद्मालीन असे झाले. आणि आपल्या सर्वांना जर काही सांगायचं असेल तर एकच सांगते, कळी उमलेल, फूल फुलेल, जिकडे तिकडे पसरेल सुगंधी सुगंध. जयरामजींच्या सहवासात येणाऱ्यांना सर्वांना मिळेल आनंदी आनंद. धन्यवाद श्रीमती फगरे जी. जयराम फगरे जी के सबसे ज़्यादा रहस्य तो आपको ही परिचित होंगे, क्योंकि आजीवन आप उनके साथ छाया की तरह रह रही है. उनमें से कुछ महत्वपूर्ण रहस्य जो हमें प्रेरणादायी है, ऐसे रहस्य आपने यहाँ पर बताए, उसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. अब इस कार्यक्रम के अध्यक्ष तथा इस सभी किताबों पर जो अपने विचार रखेंगे, आदरणीय नम जोशी जी, आपसे नम्र प्रार्थना है कि आप अपना अध्यक्षीय मंतव्य दें. माझे ज्येष्ठ मित्र जयगम फगरे, प्रथमवीरजी, बंडोपंजी, स्मिताताई आणि सभागृहाचे सर्व पुरस्कारार्थी लेखक आणि या व्यतिरिक्त अभय माटे, विजयराव, असे बरेच लोक, सुरेश गरसोळे, अशी बरीच मंडळी बसलेली आहेत, संजयजी, या सर्वांसमोर बोलताना मला अतिशय आनंद होतो आहे. वेळेच्या भानामुळे मी अत्यंत थोडक्यात, मला खरं तर अध्यक्षीय भाषण आणि 4 पुस्तकांवर बोलायचं आहे. आता व्यवसायानं प्राध्यापक आणि समीक्षक असल्यामुळे एकेका पुस्तकावर मी 45 मिनटं सहज बोलू शकतो, पण अजिबात बोलणार नाही. एकेका पुस्तकावर 5-5 मिनटं बोलून, पण गागर में सागर अशा स्वरूपात त्या पुस्तकाचं रहस्य तुम्हाला उलगडून दाखवून मी माझं भाषण संपवणार आहे. हे आधीच आपल्याला दिलासा देऊन टाकतो. पहिलं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे जयगम फगरे यांच्यावर लिहिलेलं, माझेच विद्यार्थी मित्र दिलीप गरुड यांनी लिहिलेलं अतिशय सुंदर पुस्तक आहे. हे आपण जरूर वाचा. यातलं जर रहस्य मी आधी सांगितलं तर तुम्ही ते पुस्तक वाचणार नाही म्हणून मी सांगत नाही, परंतु त्यातल्या काही गोष्टी आता त्यांच्या पत्नी सौभाग्यवती पद्माताई यांनी सांगितलेल्या आहेत की 91व्या वर्षी तारुण्याचं रहस्य काय. आज त्यांच्यापेक्षा मी 5-6 वर्षांनी लहान आहे, पण माझ्या हातात काठी आली आहे, त्यांना अजून काठी लागत नाही. आणि काठी लागत नाही असं नुसतं नव्हे, तर त्यांची पळायची पण तयारी आहे. हे रहस्य कशाचं आहे त्याचंही रहस्य त्यांनी सांगितलं की त्यांच्या आरोग्याचं आणि याचं रहस्य काय आहे. मित्रो,
कोकणातल्या मोरतवडे गावातून एक अत्यंत साध्या परिस्थितीत आलेला एक तरुण मुलगा पुण्यामध्ये येतो. अत्यंत साध्या परिस्थितीत, खरं म्हणजे गेल्या पिढीतल्या सर्वच माणसांची स्थिती अशी होती बरं का, मध्यमवर्गीयातल्याची. कोकणातल्या माणसांना 2 गोष्टी परमेश्वराने दिलेल्या असतात. दारिद्र्य जरी दिलेलं असलं तरी चिकाटी आणि कष्ट, या 2 गोष्टी कोकणातल्या माणसांच्या फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे मलाही माहिती आहे. ते फगऱ्यांच्या जवळ आहे. आणि त्यातून त्याने अनेक प्रकारची कामं जी केली, खरं म्हणजे एकाच वेळी अनेक प्रकारची कामं मनुष्य करू शकतो, याचं जर आपल्याला उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर फगरे. तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर किती प्रकारच्या फेजेस आहेत त्यांच्या जीवनाला. शाळेतलं काम शिक्षक म्हणून करायलाच पाहिजे. शाळेच्या बरोबरच्या ज्या काही इतर गोष्टी असतात, म्हणजे आम्ही ज्याला अनौपचारिक ॲक्टिव्हिटीज म्हणतो, शालेयेतर उपक्रम म्हणजे सहली, खेळ, सामने, या सगळ्यात फगरे होते. आणि अतिशय उत्तम काम हौसेने करत असत. बरेच शिक्षक शाळेची शेवटची घंटा होऊन त्या घंटेचे जर पाय तयार ठेवायचे, का तर इथनं एकदा शाळेच्या बाहेर केव्हा पाय टाकतो आणि बाहेर जातो, असा पाय फगऱ्यांचा कधीही नव्हता. उलट त्यानंतर ते बराच वेळ शाळेमध्ये थांबत असत, हे मी अनुभवलेलं आहे. अनेक सहली त्यांच्याबरोबर मी पण केलेल्या आहेत. या सहलीमध्ये मुलांना जागतं कसं ठेवावं, स्वतः त्याचा आनंद कसा घ्यावा आणि हिंडता शहाणे होते हे मुलांना कसं कळवावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे फगरे सरांचं आहे. अनेक गोष्टी आहेत त्यांच्या ह्याच्यातल्या. शिक्षक संघटनेचं काम, आता शिक्षक संघटनेचं काम त्या काळामध्ये तर भयंकर अवघड होतं. मुळात शिक्षकांची संघटना हीच मुळे अत्यंत अवघड गोष्ट होती, कारण शिक्षक एकत्र यायला तयार नव्हते. मुकुंदराव कुलकर्णी यांच्यासारखे आमचे मित्र ते त्यांना भेटले आणि त्यांनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारची संघटना उभी केली. शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते जेलमध्ये गेले, हेही तुम्हाला या पुस्तकामध्ये आढळेल. ते इथपर्यंत तयारी त्यांची त्याच्यामध्ये होती. तुरुंगवासापासून ते सहवासापर्यंत अशा सर्व गोष्टींमध्ये फगरे लोकांच्या बरोबर असतात, हे या पुस्तकातून तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि आता माझ्यापाशी इतकंच खरं म्हणजे मटेरियल आहे आमच्या शाळेतलं, आमच्या 14 वर्षाच्या सहवासाचं. आमचा मधल्या सुट्टीतला जो वेळ होता तो म्हणजे तर त्याचे सगळे नेते फगरे सरच होते. मधल्या सुट्टीत इतरत्र शिक्षक काय करतात, मी जास्त वाईट भाषेत बोलत नाही, पण कोणी चकाट्या पिटतात, कोणी चहा प्यायला जातात, कोणी झुरके मारायला जातात. आमच्या शाळेमध्ये सर्व म्हणजे निवडक सर्व शिक्षक हे एकत्रित सर्व प्रकारच्या सामूहिक चर्चा करत असत चहाच्या घोटाबरोबर. आणि त्याच्या जागतिक राजकारणापासून रंगभूमीपर्यंत सर्व विषय असत. आणि त्यामुळे एकमेकांची विचारांची देवाणघेवाण होत असे. आणि त्या सगळ्याचं जे सूत्रसंचालन होतं ते फगरे करत असत. त्यामुळं तो 35 मिनिटाचा वेळ सुटीचा हा सुद्धा शिक्षकांच्या प्रबोधनाचा, आत्मपरीक्षणाचा आणि संप्रेषणाचा एक विषय होता. गोबा गोखले, कितीतरी नावं आहेत आमचे, गुडे, नाना जोशी, पटवर्धन, अशी मंडळी त्या ठिकाणी होती. अशा मोरतळे गावातनं आलेल्या एका तरुणानं आज 90व्या वर्षापर्यंत या हिंदी प्रचार संघाच्या या उत्तम वास्तूमध्ये कार्य करीत राहणं हा नुसता परमेश्वराचा भाग्ययोग आहे असं मी म्हणत नाही, तर त्या परमेश्वरी कृपाप्रसादाला भक्तालासुद्धा पात्र व्हावं लागतं, तरच परमेश्वरी कृपाप्रसादसुद्धा माणसाला मिळतो. परमेश्वरसुद्धा कोणावर कृपाप्रसाद करतो, अभक्तावर नाही करत, तर तो खऱ्या भक्तावर करतो. तर हे जे तुम्ही याचं रूप पाहताय आज, या आता प्रथमवीरजीने सांगितलं की संस्था उभर रही है. क्यों उभर रही है? उसको उभारी देने वाला ये है. आणि त्यामुळे या संस्थेचं रूप आपल्याला या ठिकाणी दिसतं. सर्व लोकांना, आणि त्यांची व्यापकता इतकी आहे की सर्व लोकांना इथं ते आश्रय देतात, या म्हणतात. आमच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्थेला त्यांनी जागा दिली, ते स्वतः त्याचे ट्रस्टी झालेले आहेत. इतका सुंदर हॉल, आणि काही पैशाचा विचार करत नाहीत. मुळात लोकांनी उभारलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, श्वास घेतला पाहिजे, आणि श्वासात श्वास म्हणजे बोलात बोल मिसळले पाहिजे. हे त्यांचं जे तत्त्व आहे ते तत्त्व याच्यामध्ये या पुस्तकामध्ये. म्हणून श्रीमंत कर्मयोगी
हे नाव अत्यंत सार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा या फगरे सरांचं चरित्र तुम्ही जरूर वाचा. तुम्हाला शक्य झाल्यास जरा खिशात हात घालून विकत पण घ्या. आणि विकत घ्या कशासाठी मी म्हणतो आहे, तुमच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी नाही आहे, तर तुम्ही ते विकत घेऊन वाचा आणि एखाद्या ग्रंथालयाला ते देणगी म्हणून देऊन टाका वाचून, म्हणजे जास्त लोक वाचतील. म्हणजे आपलं ज्ञान हे आपला फगरे सरांचं हे कर्तृत्व अनेक ठिकाणी गेलं पाहिजे, ते या माध्यमातून विकत जाऊ शकेल असं मला वाटतं. त्या दिव्याने दिवा लावावा तसं या चरित्राच्या बाबत आपण करू शकता एवढं आवाहन मी तुम्हाला करतो. फगरे सरांना शतायुषी व्हा असा आशीर्वाद देण्याचे, मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे मला आशीर्वाद देण्याचा अधिकार नाही, पण शुभेच्छा तर नक्कीच देतो. आणि इच्छा अशी व्यक्त करतो की त्यांच्या शतायुषी समारंभाला आजच्यासारखे आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित असावं. म्हणजे परमेश्वरानं आमच्यावर सुद्धा तशीच कृपा करावी, म्हणजे विजयरावानं तुमच्यावर सुद्धा अशी कृपा करावी असं मी मानतो. आणि शुभेच्छा देतो. सर्वात जास्त अभिनंदन आमचे विद्यार्थी दिलीप गरुड यांचं करतो. एक मुद्दाम तुम्हाला सांगतो की कर्तबगार माणसं स्वतःची आत्मचरित्र लिहितात. मी पण लिहिलं आहे माझं आत्मचरित्र, 600 पानाचं आत्मचरित्र आहे, मोठं आहे. पण एखाद्या दुसऱ्या लेखकाला अशा कर्तबगार माणसावरचं चरित्र लिहावंसं वाटणं यात त्या व्यक्तीचं खरं मोठेपण आहे. म्हणजे दुसऱ्याला लिहावंसं वाटलं पाहिजे. तसं गरुडानं यांचं चरित्र लिहावंसं वाटलं. यात गरुडांचं लेखक म्हणून तर मोठेपण आहेच, पण फगरे सरांचं मोठेपण असं आहे की त्यांचं चरित्र दुसऱ्या एखाद्या लेखकाला लिहावंसं वाटलं, हे मोठेपण आहे. म्हणजे त्यांनी जर आत्मचरित्र लिहिलं असतं तर मी कौतुक केलंच असतं, पण माझ्या मताने आत्मचरित्रापेक्षा त्यांचं चरित्र गरुडांनी लिहिणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठेपणा आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांना शतायुषीच्या शुभेच्छा मी देतो. दुसरं पुस्तक माझ्यासमोर ज्याला मीही स्वतः मानतो ते सोनोपंत दांडेकर, मूळ लेखिका मुक्ता गरसोळे, आणि त्याचा हिंदी अनुवाद माझेच मित्र मय गोडबोले यांनी केला आहे. मी मुक्ता गरसोळे यांचं मुळात त्यासाठी अभिनंदन अशासाठी करतो की आपण सगळेच आता या पुणे शहरात वावरणारे, SP कॉलेजाच्या वावरात वावरणारे, पण काळ इतका झपाट्यानं बदललेला आहे मित्र हो, की जुनी कर्तबगार माणसं आता लोक आठवायला सुद्धा तयार नाहीत. म्हणजे हे कोण असं विचारणारे लोक आहेत. म्हणजे SP कॉलेजच्या आवारात गेलात तरी तुम्हाला सोनोपंत दांडेकरांचं नाव ऐकू येईलच असं नाही. तर या लोकांची कर्तबगारी, त्यांचं दैदिप्यमान असं कार्य लोकांच्या समोर पुन्हा एकदा आलं पाहिजे. आणि यासाठी जागरूक आणि भक्त लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्या प्रयत्नातला एक दिवा मुक्तानी या ठिकाणी लावलेला आहे, याबद्दल मी तिचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्याचा अनुवाद मय गोडबोले यांनी केला आणि तो यांनी प्रकाशित केला, याबद्दलही अभिनंदन करतो. याचं एक, आता माझ्याविषयी भाषणाचे पुष्कळ नमुनेच असतात, त्यातलं मी हे का सांगतो याचं एक गमतीशीर उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आपल्या सर्वांना बालगंधर्व रंगमंदिर माहिती आहे. तिथं बालगंधर्वांच्या 2 प्रतिमा लावलेल्या आहेत. एक त्यांची म्हणजे ते पुरुष होते म्हणून पुरुष वेशातली फेटाधारी, आणि त्यांच्या स्त्री भूमिका गाजलेल्या होत्या म्हणून स्त्री वेशधारी. म्हणजे मी जो काळ बदलला आहे आणि लोक काहीतरी चुकीचं पसरवतात त्याचं हे उत्तम मी ऐकलेलं उदाहरण आहे. तर एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सहल घेऊन तिथं आले बालगंधर्व रंगमंदिर दाखवायला. मी दुर्दैवानं का त्यांच्या दुर्दैवानं म्हणा किंवा माझ्या सुदैवानं मी तिथं उपस्थित होतो. माझे मित्र तिथे व्यवस्थापक होते म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यांनी सगळं आतला थिएटर दाखवलं, रंगमंच दाखवला आणि बाहेर आले. त्या 2 प्रतिमांच्या समोर ते शिक्षक उभे राहिले आणि त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तिथं सांगितलं, हे बालगंधर्व म्हणजे पुरुष वेशातले. आणि मग मुलांनी विचारलं, म्हणले हे कोण? अरे ही त्यांची बायको, असं त्यांनी सांगितलं तिथे. आणि मुलांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे चुकीच्या प्रतिमा कशा जातात. खाली निदान माडगुळकरांनी लिहिलेल्या ओळी तरी वाचाव्यात आणि त्यापासून ज्ञान घ्यावं, हे नाही. शेवटी मी शिक्षक जमातीतला असल्यामुळे त्या शिक्षकाचा अपमान विद्यार्थ्यांच्या समोर करू नये म्हणून मी त्या शिक्षकाला आत केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाबांनो, तुम्हाला मुलांना काही नवीन दाखवायचं नसलं तर दाखवू नका, पण निदान जे दाखवायचं ते बरोबर तरी दाखवा, नाहीतर दाखवूच नका. ते म्हणले काय झालं?
अहो म्हणलं तुम्ही बालगंधर्वांची बायको म्हणून त्यांना सांगितलं तिथे, असं का म्हणले, मला माहीतच नव्हतं म्हणले. अहो म्हणलं मग तिथं वाचायचं. तर हे होतं आहे अलीकडल्या काळात. म्हणून सोनोपंत दांडेकर या एका महान विभूतीच्या बद्दलचं हे चरित्र मुक्तांनी लिहिलं आणि त्याचा अनुवाद मय गुळमल केला आणि यांनी प्रकाशित केलं. याबद्दल मी अत्यंत आनंद व्यक्त करतो. तिसरं पुस्तक आहे बापू की बातें. महात्मा गांधींच्यावर आत्तापर्यंत संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 3000 ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत निरनिराळ्या भाषामध्ये आणि अजूनही ते होत आहेत. याचं कारण तसंच व्यक्तिमत्व आहे. मी स्वतःसुद्धा महात्मा गांधींच्यावर कादंबरीच लिहिलेली आहे. मोहनदास करमचंद 300 पानाची कादंबरी आहे माझी. तर मी माझ्यासाठी नाही सांगत आहे, पण महात्मा गांधींच्यासारख्या एका थोर विभूतिमत्वावर कितीही पुस्तकं निघाली तरी ती थोडीच आहेत आणि ती समोर आली पाहिजेत. याचं कारण असं, पुन्हा मी सांगितलं तेच, गांधी तत्त्वज्ञान काय आहे, गांधी कोण होते. गांधी म्हणजे नुसता पंचा आणि चष्मा का गोटा आणि काठी हे गांधी नाहीत. गांधी त्यांच्या पंचाच्या तत्त्वज्ञानाच्या मागे कितीतरी पंचाच्या गोष्टी आहेत हे कळलं पाहिजे लोकांना. आणि या पुस्तकाचं तर वैशिष्ट्य असं की अत्यंत सोप्या भाषेमध्ये बापू की बातें म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून महात्मा गांधी कसे दिसतात हे सर्वसामान्य माणसाला कळावं हे पंडित रामेश्वर दयाळ दुबे यांनी लिहिलं आहे. याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो. ते फार मोठे लेखक आहेत, त्यांचं अभिनंदन करण्याचा माझा अधिकार नाही, पण अभिनंदन अशासाठी करतो की त्यांनी महात्मा गांधी यांचं असं हे सोपी बाते लोकांच्या समोर आणली, सुलभ बाते लोकांच्या समोर आणली. आणि अलीकडच्या काळात काय आहे की लोकांना वेळ नाही, लोकांना वाचायला म्हणजे मोठा ग्रंथ वाचायला, वैचारिक ग्रंथ वाचायला वेळ नाही, पटकन काहीतरी हवं असतं, एखादी छोटी गोष्ट सांगा असं असतं. तर ज्यांना वाचनाला वेळ नाही पण वाचायची इच्छा आहे अशांसाठी हे महात्मा गांधींचं पुस्तक हे अत्यंत उपयुक्त पडेल. एकाच पानात एकच गोष्ट आहे, ती वाचलीत की गांधींचा एक पैलू तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही पुस्तक नंतर ठेवून दिलेत तरी चालेल. कंटाळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरं पान काढा. असं करत 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 सगळे महात्मा गांधी तुम्हाला कळतील. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. ते पुस्तक यांनी प्रकाशित केलं, याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता चौथं पुस्तक बच्चों की फुलवारी. याच्या मूळ लेखिका तर प्रख्यात कवयित्री संगीता बर्वे आहेत. मगाशी त्या इथं आल्या होत्या, त्या पुढं आहेतच. आमच्या अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत, प्रख्यात कवयित्री आहेत. त्याचा श्रुती मोघे यांनी हिंदी अनुवाद केलेला आहे. हे फार चांगलं झालं. काय आहे, मराठी म्हटलं की मर्यादा पडतात. म्हणजे साहित्य चांगलं असलं तरी त्याला मर्यादा पडतात. त्या भौगोलिक आहेत, भाषिक आहेत आणि सांस्कृतिक आहेत. पण हिंदीमध्ये अनुवाद झाला की या भौगोलिक मर्यादा, सांस्कृतिक मर्यादा आणि भाषिक मर्यादा सगळ्या गळून पडतात. काश्मीर ते कन्याकुमारी कुठलाही मनुष्य हे हिंदीमधलं साहित्य वाचू शकतो. जरी दक्षिणेमध्ये हिंदीला विरोध असला तरी दक्षिणेतलेच जास्त लोक हिंदी सिनेमे पाहतात आणि हिंदी सिनेमे निर्माण करतात, हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा हिंदी सगळीकडं सर्वमान्य आहे. जरी आज ती राजभाषा नसे असं आमच्या माधवजीवलांनी म्हटलं आहे, पण लोकांनी तिला मान्यता दिलेलीच आहे. लोकांच्या मनात हिंदी आहे. त्या लोकांच्या मनातल्या हिंदी भाषेत श्रुती मोघे यांनी याचा अनुवाद केला. मुळामध्ये या कविता फारच छान आहेत. म्हणजे एकतर मुलांसाठी लिहायचं हे अत्यंत अवघड असतं. आता मी मुलांचा लेखक आहे, मी सर्व प्रकारचं लेखन केलं आहे. मोठ्यांसाठी केलं आहे, वैचारिक केलं आहे, मुलांसाठी केलं आहे. पण खास मुलांसाठी लिहिणं हे अत्यंत अवघड असतं. ते संगीता बर्वे करतात. याच्यावरचं चित्रच पहा, अगदी बालसुलभ याच्यामधलं, आणि ते त्यांच्या मुलीनं आणि त्यांच्या मैत्रिणींनी काढलेलं आहे. असं सुंदर चित्र असलेलं, सुंदर साहित्य असलेलं, यातली एक एक कवितासुद्धा तुम्हाला अशी, ही बघा, ही सुंदर चित्र अशी याच्यामध्ये आहेत. आणि विषयसुद्धा मुलांचे आहेत. पण मुलांचे विषय आहेत म्हणून नुसतेच मुलांचे विषय म्हणजे चिमण्यांचे पंख, नंतर पर्या, चेटकिणी असलं नाही आहे. तर मुलांचंसुद्धा भावविश्व आहे त्याच्यामध्ये आहे. ते आजी आहेत, आजोबा आहेत, फुलपाखरू आहे, सगळं आहे, सगळं ह्याच्यामध्ये आहे. मी एक एक ओळ जर तुम्हाला वाचून दाखवू लागलो तर फार वेळ जाईल. परंतु हे बघा,
सबसे ऊंचे मियाँ सराफ घूमे अपनी गर्दन तान, ना जाने क्या सुनते फिरते खरगोश के लंबे कान. प्राणी जगतावरचं आहे. प्राणी मुलांना फार आवडतात. आजकाल प्राणी आता बघायला सुद्धा संग्रहालयात जावं लागतं आणि करोनामुळे ती सुद्धा बंद आहेत. पण हे पुस्तक जर तुम्ही घेतलं तर प्राणी, फळं, फुलं, उद्यानं, चांदण्या, तारे, नातेवाईक, आईवडील, शिक्षक या सगळ्यांची नातीगोती, भावनिक नातीगोती आपल्याला याच्यामध्ये वाचायला मिळतील. आणि त्याच्यात लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसंसुद्धा रंगून जातील. साने गुरुजींनी म्हटलेलं आहे, करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. तर साने गुरुजींच्या या उच्चारानुसार प्रभूशी नाते जोडण्याचं काम संगीता बर्वे आणि श्रुती मोघे आणि त्याचं प्रकाशित करण्याचं फगरे यांनी केलेलं आहे. याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. या चारही पुस्तकांच्यावर बोलण्याची संधी मला मिळाली. खरं तर यातली रहस्य उलगडून दाखवता दाखवता तुम्हाला अनेक ठिकाणी मी घेऊन गेलो असतो, परंतु पलीकडली आता बाजू आपली वाट पाहते आहे आणि त्यामुळं मी आणखीन एक 10 मिनटामध्ये माझं मनोगत 7-8 मिनटातच जे खरं माझं मनोगत आहे ते मी व्यक्त करतो आणि थांबतो, कारण मला या पुस्तकांवर बोलायचं होतं. फगरे सरांचा माझा जवळजवळ 50-60 वर्षाचा संबंध आहे. हिंदीचाही माझा संबंध चांगल्यापैकी आहे. आपल्यापैकी कित्येकाला माहीत नसेल की माननीय या संस्थेचे जे पूर्वी अध्यक्ष होते माननीय दबडगाव सर यांचं हिंदीमध्ये चरित्र मी लिहिलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांचं हिंदी चरित्र मी लिहिलं आहे आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य समूहात ते प्रसिद्ध केलं. एवढंच नव्हे तर आकाशवाणीवर हसत खेळत हिंदी हे पाठ घेण्याची संधी मला 2 वर्ष त्यावेळच्या प्रोग्रॅमर कृष्णाबाई देवधर यांनी मला दिलेली होती. मी हिंदीचा नसूनही आता का दिली होती तर त्यावेळी एक चमत्कारिक अशी घटना घडली की जे आधी घेत होते त्यांची नावं नाही मी सांगत. तर पहिल्यांदाच सरकारने हा कार्यक्रम सुरू केला होता हिंदीच्या प्रचारासाठी आकाशवाणीवर. त्यावेळी टी व्ही नव्हता आणि त्याला कार्यक्रमाला नाव दिलं होतं हसत खेळत हिंदी. तर पहिले 3-4 पाठ झाल्यावर केसरीमध्ये पत्र आली की हे हसत खेळत हिंदी नसून रडत खडत हिंदी आहे. त्या सरकारवर टीका झाली. मग ताबडतोब ज्योत्स्नाबाईंचा मला फोन आला किंवा न मग हे असं होतं आहे, आम्हाला फार आता लोकांना सरकारला आमच्या मिनिस्ट्रीला उत्तरं द्यावी लागणार आणि आता हे तुम्हीच घेऊ शकता. म्हणलं बाई हो मी हिंदीचा नाही म्हणले हिंदी तुम्हाला येतं पण तुम्ही भाषेचे आहात ना, तर त्यातला जो मूळ उद्देश आहे हसत खेळत हिंदी हा आमचा साध्य झाला पाहिजे. मग मी काय केलं की प्रत्येक पाठ तयार करायचा आणि माझे मित्र श्रीरंग संगोराम यांच्याकडून तो वेलांटी काना मात्रे सकट तपासून घ्यायचा. म्हणजे मग त्यात काही चूक राहण्याचं कारणच नाही. बरं बाकीचं नाट्य सगळं माझ्यापाशी होतंच आणि आम्ही 3च लोक म्हणजे त्यावेळचे प्रभुदास भोपटकर नावाचे हिंदीचे प्रोफेसर, त्यांचा मुलगा तो माझा विद्यार्थी आणि दुसऱ्या एक बाई, आम्ही 3 लोक तिथे पाठ घेत असू. आणि फक्त डग्ग्याच्या तालावर मी अशा नर्सरी राईम्स तयार केल्या होत्या. मला सगळ्या आठवत नाहीत आता, पण एक छोटीशी आठवते ती सांगतो की मराठीतल्या आणि हिंदीतल्या अशा सेम सिलेबलचे शब्द मी हुडकून काढले. मी दररोज एक विषय घ्यायचो. आज नुसतं स्वयंपाकघर, मग स्वयंपाकघरातल्या हिंदीमध्ये काय, स्वयंपाकघरातल्या वस्तूला काय म्हणतात, क्रीडांगण, क्रीडांगणातलं हिंदी काय असेल, कोणत्या वस्तूला काय म्हणतात, शाळा, शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना काय म्हणतात, पाठाला काय म्हणतात, बाकाला काय म्हणतात, प्रयोगशाळेला काय म्हणतात, असं एक दिवस एक विषय. तसं घेतल्यामुळे ते फार पॉप्युलर झालं. आणि त्या ज्या मी नर्सरी राईम्स करत असे त्यातली एक मला आठवते आहे, चोटी म्हणजे शिखर होत असे, शेंडी त्याचा अर्थ असे, चोटीलाही वेणी म्हणती, चोट परंतु जखम असे. म्हणजे एका सिलेबलचे जे शब्द असतील हे 3 शब्द त्याचे निरनिराळे अर्थ. आणि डग्ग्याच्या तालावर ते आमचा विद्यार्थी म्हणत असे, चोटी म्हणजे शिखर होत असे, शेंडी त्याचा अर्थ असे, चोटीलाही वेणी म्हणती, चोट परंतु जखम असे. आज जशी टी व्हीवरची सारेगमची गाणी गुणगुणतात तशी आमची ती गाणी त्यावेळची हिंदी गाणी घराघरात घुमत होती. हे माझ्या मोठेपणासाठी मला सांगायचं नाही, तर हिंदी या विषयाशी माझा काय संबंध होता आणि आहे, आणि तो आलेला आहे तो प्रथमतः फगरे सरांच्यामुळं आलेला आहे.
ही कृतज्ञता मला त्या ठिकाणी व्यक्त करायची आहे, म्हणून मी या ठिकाणी हे सगळं बोललो. मित्रहो, आजचा हा समारंभ याचं एकाच वाक्यात वर्णन करायचं झालं तर 90तल्या वृद्ध युवा, मी वृद्ध या शब्दाला मुद्दाम युवा हा शब्द पुढे जोडलेला आहे, वृद्ध युवाचा सृजन सोहळा म्हणजे आजचा हा समारंभ आहे. त्यांच्या चरित्राचं प्रकाशन, त्यानिमित्तानं ते जे तत्त्वज्ञान मांडतात आणि ज्या हिंदी भाषेची सेवा करतात त्या हिंदी पुस्तकांचं प्रकाशन, आणि आपणासारखे अत्यंत जाणकार लोक आणि त्यांनी पुरस्कारार्थीसुद्धा अत्यंत उत्तम निवडून काढो. विजय फळणीकरांच्यासारखे समाजसेवेला सर्वस्व वाहून घेणारी मंडळी त्यांनी हुडकून काढली. घेणारी माणसं पुष्कळ असतात, म्हणजे आज खरं म्हणजे ते पुरस्कार घेणारे, पण ते पुरस्कार देणारे आहेत. त्या देण्यामध्येही त्यांनी त्यांचा मोठेपणा सिद्ध केलेला आहे. आणि विजय फळणीकरांच्यासारख्याला इथं बोलावलं, अशोक कामत किंवा दामोदर खडसे याला पुरस्कार दिले, याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि शेवटी साने गुरुजी, माझे आवडते लेखक साने गुरुजी आहेत. या सगळ्या साने गुरुजींनी आपल्या भारताचं एक स्वप्न पाहिलं आहे. सध्या भारताची स्थिती अत्यंत चमत्कारिक आहे. राजकारण तर खलास झालेलं आहे, सांस्कृतिक क्षेत्र बर्बाद झालेलं आहे, करोनानं देशभर धुमाकूळ माजवलेला आहे आणि प्रत्येक मनुष्य अस्वस्थ आहे. उद्या काय होणार याचं माणसाला माहीत नाही. आचार्य अत्र्यांनी आपल्या एका नाटकामध्ये प्लेगची वर्णनं केलेली आहेत. तर त्या प्लेगच्या वर्णनाप्रमाणे या करोनाची वर्णनं मला काही काही ठिकाणी ऐकू आली. काल सभेमध्ये पाहिलेला मनुष्य उद्या करोनाने गेला असं ज्यावेळी ऐकायला मिळायचं त्यावेळी अत्यंत धक्का बसायचा. मरणाबद्दल धक्का नाही, पण या समाजाला आणि एकंदर नियती काय कसे धक्के देते आहे याच्याबद्दल धक्का बसायचा. अशा काळात अशा प्रकारचे समारंभ म्हणजे दिलासा असतो, आणि हा दिलासा आजच्या समारंभानं दिलेला आहे. हे सगळं संकट दूर व्हावं अशा समारंभातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी. आणि साने गुरुजीने जे आपल्या देशाचं स्वप्न पाहिलं एका गीतात, त्या गीताच्या ओळीने मी समारोप करतो. बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, ही माय निजपदा लाहो, बलसागर भारत हो. तसा बलसागर भारत होईल हे आजच्या समारंभानं साक्ष दिलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद. माननीय अध्यक्ष जी के मंतव्य के बाद हम इस समारोह के अंतिम चरण पर पहुंच चुके हैं, तो इसमें धन्यवाद ज्ञापन करने के लिए मैं आमंत्रित करता हूं आदरणीय संजय भारद्वाज जी से. आप इस कार्यक्रम का धन्यवाद ज्ञापन अर्पित करें. मित्रों, समय बहुत हो चुका है. समिति की परंपरा को ध्यान में रखते हुए मैं कहना चाहूँगा कि आज अंतर्राष्ट्रीय योग दिवस है. हमारे यहाँ योगेश्वर, साक्षात योगेश्वर का उवाच है, योगः कर्मसु कौशलम. जो कर्म कुशलता के साथ किया जाए वही योग है. आज का ये आयोजन जिस कुशलता के साथ मंचस्थ आदरणीयों ने यहाँ किया है, पुस्तकों का विमोचन हुआ, सारस्वत आयोजन है, इसके लिए आप सभी के प्रति हम आभार व्यक्त करते हैं. मैं ये मानता हूँ कि आज के युग में यदि कोई व्यक्ति आपको अपना समय देता है तो अपने जीवन का वो अंश देता है जिसको किसी भी मूल्य पर आप लौटा नहीं सकते. आप सब लोगों ने इस आयोजन के लिए अपना समय दिया. आप सबके प्रति भी मैं आभार व्यक्त करता हूँ. समिति आप सभी के प्रति ऋणी रहेगी. धन्यवाद. धन्यवाद संजय जी. इसके तहत प्राध्यापिका मुक्ताताई जी को मैं नम्र प्रार्थना करता हूं कि आपके पसायदान से इस कार्यक्रम का समापन हो जाएगा. मुक्ताताई जी. राष्ट्रभाषा समितीच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय गुरुजनांच्या प्रती विनम्र अभिवादन. आणि आज या ठिकाणी मला लिहायची संधी मिळालेली मामासाहेब दांडेकरांच्या चरित्राचा हिंदी अनुवाद या ठिकाणी प्रकाशित झाला. मला अतिशय आनंद वाटतो, कारण एक संस्कृतची विद्यार्थिनी अभ्यासिका असताना या सगळ्या भाषा भगिनींना जेव्हा आपण एकत्र घेऊन जातो तेव्हा हे मामांचे विचार खरं तर तरुण पिढीपर्यंत पोचावेत याच उद्देशाने हा ग्रंथ लिहिला गेला आणि त्याचा आज हिंदी अनुवाद झाला. ते अतिशय मनापासून मी याबद्दल आनंद व्यक्त करते. आणि माऊलींच्या पसायदानाने आपण कार्यक्रमाची सांगता करूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो
निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला। धन्यवाद मुक्ताताई जी। अध्यक्ष जी की अनुमति से इस कार्यक्रम के समापन की घोषणा मैं करता हूं।